हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत बेकिंगचे रेसिपीज शेअर करते. सगळ्यात आधी म्हणजे हेल्दी असे बिस्किट्स, जे आपण पण खाऊ शकतो, आपल्या मुलांना देखील देऊ शकतो. तर या रिलेटेड ना मी बऱ्याच रील्स बघितल्या आणि खरं सांगू का, रील्समध्ये जसं दाखवतात किंवा प्रत्येक रीलमधली जी प्रोसिजर आहे ती एक्झॅक्टली सेम नसते. कारण मी ऑलरेडी एकदा फेल झालेली आहे आणि त्यानंतर 2 वेळा ट्राय केल्यानंतर आज मी फायनल रेसिपी जी आहे, म्हणजे प्रोसेस जी आहे ना, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी मी ओट्स कुकीजची रेसिपी आहे ना, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मी रीलसोबत आहेत ना, नंतर लाँग व्हिडिओज बऱ्याच बघितल्या. रील्समध्ये देखील प्रपोर्शन व्यवस्थित देतात, पण एअर फ्रायरमध्ये कसं बनवायचं आणि त्याच्यासाठी काय परफेक्ट टेम्परेचर हवं आहे ना, ते महत्त्वाचं आहे. सो चला आज माझी जी परफेक्ट रेसिपी आहे, ज्याच्याने मला तरी माझे जे बिस्किट्स आहेत ते खूप आवडले. आणि हो, हेल्दी का बोलते, कारण आपण याच्यामध्ये साखर नाही यूज करणार आहोत. पूर्ण आपण गूळ पावडर जी आहे ती वापरणार आहोत. तर इथे मी एअर फ्रायर जो आहे ना, तो प्रीहीट करायला ठेवते. सो प्रीहीट 10 मिनिट्सच ठेवणार आहे, जास्त वेळ नाही. आणि जरी प्रीहीट नाही केलं तरी मे बी चालेल, पण मला असं वाटते की प्रीहीट करून घेतलेलं चांगलं आहे, म्हणजे करपणार नाहीत आपले बिस्किट्स. तर इथे मी एकदम एक्झॅक्ट क्वांटिटीसाठी एक माप घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील एखादी वाटीच्या मापानेच घ्या. तर मी इथे 2 वाटी ओट्स घेतलेले आहेत. हे प्लेन ओट्स आहेत, रोल्ड. आणि ते मी छान मिक्सरला वाटून घेते. नंतर ओट्सच्या हाफ प्रपोर्शनमध्ये गूळ पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जेवढी गूळ पावडर आहे ना, त्याच्या अर्ध मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही बटर देखील यूज करू शकता. तुम्हाला जितकं जमेल तितकं आहे ना, तूप व्यवस्थित असं फेटून घ्या. आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे मिक्सचर आहे ना, ते ओट्समध्ये मिक्स करायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. आता मिठासाठी जसं आपण पिठामध्ये, म्हणजे आपलं जे चपातीचं पीठ आहे त्याच्यामध्ये जेवढं मीठ टाकतो तेवढंच मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यात जेवढं मीठ आहे ना, त्याच्या डबल आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे. तर मी इथे बेकिंग पावडर यूज केलेली आहे, सोडा नाही आहे हा. आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं. तर आता हे व्यवस्थित मळणार नाही, तर ह्याला छान असं आपल्याला बाइंड करायचं आहे. म्हणून जितके मी ओट्स घेतलेले आहेत, म्हणजे एक अर्धी वाटी आपल्याला आटा घ्यायचा आहे, म्हणजे पीठ घ्यायचं आहे. आता मी 2-3 वेळा केलेले आहेत आणि जस्ट आत्ताच करत होती, म्हणून ना मला ते एक अंदाज आलेला आहे, त्याच्यामुळे मी तेवढंच पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जास्त जरी पीठ ॲड करायचं असेल ना, तरी देखील करू शकता. पण जर ओट्सच्या बिस्किट्सला ओट्सची टेस्ट हवी असेल ना, तर तुम्ही कमीच टाका, फक्त बाइंड करण्यापुरतं. आता हे सगळं मळून घेण्यासाठी मी थोडंसं दूध घेतलेलं आहे. एक अर्धी वाटी दूध लागलेलं आहे मला. तर हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. आपलं जर बिस्किट तुम्हाला वाटत असेल की एकदम ड्राय आहे, तर तुम्ही अजून थोडंसं दूध त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मला नाही वाटत की खूप जास्त दुधाची गरज आहे. तसे छान असे मस्त थापे करून घेते. जितके तुम्ही असे पातळ कराल, म्हणजे फ्लॅट कराल ना, तितके छान आणि इतके पटकन आपले बिस्किट्स आहेत ना, ते बेक होतात. सो माझं प्रीहीट चालू होतं. त्यानंतर मी तोपर्यंत एवढी सगळी तयारी करून घेतलेली आहे. आता आज मी तुमच्यासोबत एअर फ्रायची रेसिपी शेअर करते, म्हणून म्हटलं जो कोणता चांगला एअर फ्रायर आहे ना, तो तुम्हाला सजेस्ट करते. सो मला तरी हा प्रमोशनमध्ये आला होता, लायब्राचा आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी आहे. हा देखील मी म्हणणार नाही की चांगला नाही आहे. जर तुम्हाला अफोर्डेबल हवा असेल तर तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. पण जर तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचा हवा असेल, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फिलिप्सचा घ्या. लायब्रामध्ये एक जो आहे ना, तो काचेच्या ट्रेचा आहे, जो की मला खूप आवडला होता. पण त्यांचं कंपॅन नव्हतं, त्याच्यामुळे मग मला हाच नवीन त्यांचा न्यूली लॉन्चमध्ये हा होता, त्याच्यामुळे मी हा घेतला होता. सो एअर फ्रायरमध्ये मी जे काही, म्हणजे हा देखील एअर फ्रायर मी खाली टॅग करेन, पण जे चांगल्या क्वालिटीचे आहेत, तुम्हाला लाँग टर्मसाठी यूज करायचे असतील किंवा तुम्हाला असं काही प्रॉब्लेम नको असेल, तर तुम्ही नक्की फिलिप्सचा ट्राय करू शकता. सगळ्यात मस्त आणि बेस्ट क्वालिटीचा एअर फ्रायर आहे. तर आता हे मी का सांगते, कारण मला घ्यायचा होता, म्हणून मी सगळी काही रिसर्च केली होती, म्हणजे क्रोमामध्ये वगैरे जाऊन सगळीकडे बघितलं होतं.
सो इथे मी एक 10 मिनिटांनी चेक केलं की माझे बिस्किट झालेत की नाही. टेम्परेचर कमी ठेवून जर थोडासा टाईम वाढवला तरी चालेल, पण जास्त टेम्परेचर ठेवून जर टायमिंग कमी ठेवला ना, तर मला असं वाटतं की छोटे जे बिस्किट्स आहेत ना ते करपतील. सो टेम्परेचर 170 160 किंवा जास्तीत जास्त 175 ठेवा आणि एक 15 मिनिट्समध्ये हे होऊन जातात बिस्किट्स. आणि सिरियसली सांगू का, त्याचं जे मिक्सचर असतं ना, म्हणजे जे मी रॉ बिस्किट्स ठेवले होते ना, ते देखील खायला खूप मस्त लागतात. म्हणजे ओट्सची एक टेस्टच असते. तर माझं इथे म्हणजे बिस्किट झाले होते. त्याच्यानंतर मी ते थंड करायला ठेवले आणि मगच मी त्याच्यातून काढणार. म्हणजे एअर फ्रायमध्येच आहेत बिस्किट्स, लगेच काढायचे नाही आहेत आपल्याला. तोपर्यंत म्हटलं कुकर लावून घ्यायचं, कारण संध्याकाळची तर तयारी करायचीच होती जेवणाची आणि आता एवढा सगळा राडा केला होता. तर म्हटलं जेवणासाठी काहीतरी साधंच बनवावं, म्हणून डाळ आणि भाताचा कुकर लावून घेते. आणि मी यावेळेस ना सेपरेट डाळ आणि भात लावून घेते. तर मला ते देखील विचारलं होतं तुमच्याकडे किती कुकर आहेत, तर ऑलरेडी माझ्याकडे आधी घेतलेले कुकर होते आणि नंतर 1 ते 2 जे कुकर आहेत ते प्रमोशनला आले होते, त्याच्यामुळे खूप जास्त कुकर झालेत. सो आता जे आहेत ते यूज करायचं. तर इथे हे डाळ आणि तांदळाचं जे पाणी आहे ना, ते मी नेहमी काढून घेते आणि डायरेक्टली मी माझ्या या पाण्याच्या कॅनमध्येच काढून घेते, वॉटरिंग कॅनमध्ये, की जिथून मला पटकन सकाळी पाणी झाडांना तेच घालता येईल म्हणून. तो प्लेट क्यों ना बॉल मध्ये तर एअर फ्राय बंद झाल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवलं ना आपण, तर ते पूर्ण ड्राय होऊन जातात. नाहीतर अजून थोडेसे बिस्किट्स आहेत ना, ते मऊ असतात. तर मला असं वाटत होतं की ते कच्चे राहिलेत, पण नाही, ते नंतर पूर्ण असे ड्राय झाले की क्रिस्पी होऊन जातात. सो मी माझी दुसरी बॅच जी आहे ना, ती देखील टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करायचं तेच रिझन आहे, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या माहिती पाहिजेत. आणि रील्समध्ये तुम्हाला कोणी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगणार नाही. त्यानंतर दुसरी रेसिपी आहे ती संदीपची आहे. तर हे आहेत प्लॅन्टेन. तर हे ॲक्च्युली रॉ बनाना आहेत, कच्चे बनाना. तर ते असे मोठे-मोठे कट करून घेतलेत आणि त्याला मीठ आणि हळद लावलं होतं आणि थोडंसं तिखट देखील ॲड केलं होतं. तर ॲक्च्युली हे ना आम्ही ऑइलमध्ये फ्राय केले होते तेव्हा मला खूप आवडले. मला एअर फ्रायमधले जे आहेत ना, ते खूप जास्त नाही आवडले. सो मला असं वाटतं हळद जी आहे ना, ती थोडीशी कच्ची राहत होती आणि मे बी थोडंसं तेल जर स्प्रे केलं असतं तर ते छान झाले असते मे बी. पण ते असे देखील छान झाले होते, फक्त रेसिपी मला नाही आवडली. त्यानंतर मी आता तुम्हाला इथे बिस्किट्स दाखवते. इतके मस्त लागतात ना हे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि इतके भारी होतात. मला मुलांच्या स्नॅक्ससाठी असं काहीतरी बनवायचं होतं, तर त्यासाठी एकदम मस्त ऑप्शन, हेल्दी आहे. 2 बिस्किट्सनी देखील पोट भरतं आणि बाहेरच्या बिस्किट्सला ऑब्व्हियसली रिप्लेसमेंटच आहे. आणि सिरियसली सांगते, आयुषचे फ्रेंड झाले होते. त्यांनी पहिली जी बॅच आहे ना, ती सगळी संपली होती आणि नंतर हे दुसऱ्या बॅचमधले बिस्किटं राहिले होते. मी देखील हे पहिल्यांदाच ट्राय केले होते. म्हणजे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायच्या आधी मी 2 वेळा माझे फेल गेले होते बिस्किट्स. ते फक्त म्हणजे जेव्हा मी ते एअर फ्रायमध्ये टाकत होते ना, तेव्हाच त्याचा प्रॉब्लेम होत होता. कारण टेम्परेचर किती ठेवायचं ते कळत नव्हतं आणि किती वेळ ठेवायचं आहे. कारण मला असं वाटायचं की ते मऊ आहेत, तर त्यांना अजून थोडा वेळ आपण एअर फ्रायमध्ये ठेवायचं. पण तसं नाही आहे. ते थोड्या वेळाने एकदम ड्राय झाल्यानंतर क्रिस्पी होत होते. सो अशी ही पहिली रेसिपी आणि मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता जेवणाची तयारी करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे तूप कढवायचं. म्हणजे 2 दिवस झालं तेच चाललं आहे, आज करू, आज करू म्हणून. रोज मी साय जी आहे ती बाहेर काढून ठेवते आणि परत फ्रीजमध्ये ठेवते. तर आज ठरवलं होतं काहीही करून ते काम करायचं. तर मला असं वाटतं असे बरेच मला रिलेट करतील, की एखादं काम आपण ठरवलेलं असेल ना, तर ते नाही होत. कधीतरी खूप कंटाळा येतो. तर
तूप आमच्याकडे भरपूर खाल्लं जातं, त्याच्यामुळे आहे ना मला विकतचं देखील आणायला लागतं, कारण हे इनफ होत नाही. तर तुपासाठी आहे ना, मी आधी देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सगळ्यात मस्त असा हँड ब्लेंडर आहे हा ऑरपॅटचा, जो की मी आत्ता 3 ते 4 वर्ष झालं यूज करते आहे. तर म्हणजे इतका लिमिटेड स्टॉक आहे ना, नेहमी मी बघते तर आउट ऑफ स्टॉकच असतो. तर मी तुम्हाला नक्की प्रॉडक्ट टॅग करेन, तुम्ही घेऊ शकता. खूप पटकन काम होऊन जातं. एक थोडा वेळ पहिले मी त्याला घोळून घेतलं आणि त्यानंतर एक 10 मिनिटांनी परत एकदा पाणी टाकून घोळून घेतलं. ॲक्च्युली या हँड ब्लेंडरने माझं काम खूप हलकं झालेलं आहे आणि स्वस्त आहे. मेन म्हणजे जेव्हा मी घेतला होता हा 700ला होता आणि आत्ता देखील ऑलमोस्ट जवळपासचीच प्राईज असेल. तर मस्त असा बटर तयार झाला होता आणि मी आहे ना दह्याचं देखील एकदा बटर ट्राय केलं होतं. पण त्याचं काय झालं, म्हणजे दही भरपूर दिसतं, पण त्याचं जेव्हा बटर झालं होतं ना, तेव्हा ते खूप कमी झालं होतं. क्वांटिटी खूप कमी झाली होती. एकदा ट्राय करायला काही आपल्याला हरकत नाही आहे. सो आता हे लोणी जे आहे ना, ते मी मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. इथे मी कडवायला ठेवलं होतं. तोपर्यंत मुलांना खायला घालून घेतलं आणि मग नंतर तूप झाल्यानंतर, आमचं जेवण झाल्यानंतर तूप जे आहे ना, ते थंड झाल्यानंतर काढून घेतलं. सो त्याच्यामुळे थोडंसं खाली पातेल्याला लागलं होतं. तर ही आजची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर जे ताक आहे ना, ते मी म्हणजे हीच बॉटल माझी फिक्स आहे ताक स्टोअर करून ठेवायला. सो भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.